ही जमीन ही सरकारी जमीन आहे। सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। पारच्या कंपनीला किंवा पार्थ आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील त्यांना कुणालाही जास्त त्याच्यातली माहिती नव्हती। ईडीने चौकशी केली पाहिजे ना। एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये MIDCच्या जमीन कमी किमतीने घेतली होती। याच देवेंद्र फडणवीसांनी झोटिंग कमिटी नेमली होती। एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी। अजूनही त्याची चौकशी चालू आहे। मग अजितदादाला वेगळा न्याय का? पार्थ पवाराला वेगळा न्याय का? जो एकनाथ खडसेंना लावला तोच लावला पाहिजे। तशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे। ते पण अजितदादा नुसत्या गोष्टी करतात। मागे सांगितलं टायरमध्ये घालून मारा, टायरमध्ये घाली। आता घाला ना टायरमध्ये। या लोकांना नुसतं बोलायचीच कठीण, बोलायचाच भात आहे का? आता घाला टायरमध्ये एकेकाला। आणि असा व्यवहार तुम्हाला न सांगता आजकाल एखादा मुलगा, अजितदादांचा मुलगा मला नाही वाटत चांगलाच असेल, तो जर वडिलांना न सांगता एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मला वाटतं मुलालाही सांभाळलं पाहिजे।